बीडच्या बहुचर्चित डीपीडीसी बैठकीचा समारोप। बाचाबाची झाल्याचा खासदार सोनावणे यांचा आरोप, तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावरती चांगली चर्चा झाल्याचा अन्य लोकप्रतिनिधींचा दावा। पवनचक्कीच्या मालकांना खंडणी मागण्यांवरती मकोका लावणार, अजित पवार यांचा बीडच्या नेत्यांना इशारा। रस्त्याची कामं अडवाल तर खबरदार असंही सुनावलं। चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला फिरकू देऊ नका। डीपीडीसी बैठकीच्या अगोदर पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून शहाणपणाचा धडा। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक, मात्र वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांची बैठकीकडे पाठ। बैठकीला तब्बल 3 तास उशिरानं सुरुवात। विधानसभेमधल्या निकालानं अनेकांना शॉक, सेलिब्रिटींच्या ऐवजी पसरला सन्नाटा। मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची उदाहरणांसह निकालावरती शंका, अनेक ठिकाणी निकाल अविश्वसनीय लागल्याचंही मत। वारंवार भूमिका बदलत असल्याचा आरोपांची देखील राज ठाकरेंकडून चिरफाड। आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपनं पक्षप्रवेश दिलेल्या देशभरातल्या नेत्यांचा वाचला पाढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।